आमच्या भाषेमध्ये फोटोचं करत नाही पुन्हा 10 मिनिटं सांगितले नसतंय परत बोलायला लागले की एकदा चालू होतं आडवाय सर निश्चितच आपल्या पोटतिरकीचं या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपल्या या पोटतिरकीतून जाणवलं आपण तळागाळातून माध्यमातून आपण सर्व समाजासाठी आणि खास करून ओबीसी समाजासाठी आपण आपलं ज्या काही स्थानिक लेवलच्या अडचणी असतील त्याचबरोबर काय संघर्ष करावा लागतो ओबीसी समाजामध्ये. ओबीसी समाज म्हणजे फक्त एकच समाज, अनेक समाज त्यामध्ये आहेत. तर ह्या सर्व समाजांना अडचणी कशा येतात तर त्याचं सॉल्युशन कसं आहे किंवा त्याचबरोबर भुजबळ साहेब त्या ओबीसीचं नेतृत्व करत असताना त्यांनाही काय अडचणी येतात आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपण किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे सर्वजण काम करीत आहोत. त्यांच्याच मार्गदर्शनाने आपल्याला चळवळीमध्ये काम करत असताना कशा पद्धतीने काम करायचं आहे चळवळीमध्ये त्याचं मार्गदर्शन देण्यासाठी या ठिकाणी सर्व ओबीसी संघटनेचे किंवा महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी आलेले आहेत. त्या ठिकाणी सर्व समाजाचे बांधव आहेत. त्याच्यामध्ये कोळे आहे, सोनार आहे, धनगर आहे, आयवळे आहेत, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारचे समाजाच्या ठिकाणी लोक आहेत. अशा ठिकाणी ह्याच्या अगोदर सुद्धा समता परिषदेच्या माध्यमातून किंवा ओबीसीच्या अनेक मिटिंग या ठिकाणी झाले. भुजबळ साहेबांच्या किंवा पडवळ साहेबांच्या सपोर्टिंगसाठी त्यांना सपोर्टिंगसाठी त्या ठिकाणी फार मोठे मोर्चे सुद्धा आणि पोलीस स्टेशनला, तहसील ऑफिसला, प्रशासकीय कार्यालयामध्ये मेळावे चालू होते. त्यामुळे हजारोच्या संख्येने ह्या गावातून सर्व समाज एकत्रित होऊन त्याचं नियोजन ही याच ठिकाणी होऊन हजारोच्या संख्येने मोर्चा निघालेला होता. हे सर्व समाजघटकांनी सहकार्य केलं त्यावेळेला. अशा पद्धतीनं आजच्या ह्या कार्यक्रमात सुद्धा आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रथमतः रणजित आयवळे यांना विनंती करतो की आपले 5 मिनिटाचं मार्गदर्शन सर्वांना करावं. ठीक आहे म्हणा. या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन देण्यासाठी मार्गदर्शक तुमच्या सर्वांना नमस्कार. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिमाता सावित्रीबाई फुले, त्याचबरोबर त्या माता देवी बोरकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि साक्षात परमेश्वरांना हृदयात साठवलं असे संतबाबा महाराज या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या श्री संत सावतामाळी मठामध्ये आज या ठिकाणी महात्मा फुले समता परिषदेची एक मीटिंग होती आहे. या मीटिंगच्या अनुषंगाने या कार्यक्रमाचे राज्य मीटिंगचे अध्यक्ष, उद्योजक, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय नित्यानंद, त्याचबरोबर महासचिव मॅडम, त्याचबरोबर आमचे डॉक्टर हेगडे साहेब आणि सर्व मान्य उपस्थित सर्वांना पुन्हा एकदा मनापासून नमस्कार. महात्मा फुले समता परिषदेची स्थापना माझ्या माहितीनुसार 1992 साली आणि त्या स्थापनेच्या वेळेला सांगायला आनंद वाटेल. आमच्या इथे या ठिकाणी पंढरपूरवरून प्राध्यापक जयंत भंडारे साहेब आले. त्यांनी त्याच्या पाठीमागची भूमिका आम्हाला समजावून सांगितली आणि त्यावेळेला आम्ही या आटपाडी तालुक्यातून 2 ट्रक लोक आम्ही पुण्याला गेलो. उद्घाटनाच्या त्यावेळेच्या राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा आणि फार असा मोठा कार्यक्रम त्यावेळेला झाला. महात्मा फुले समता परिषदेच्या निमित्तानं अनेक गावोगावी आम्ही मिटिंगा घेऊन त्यावेळेला ती तयारी केली होती. त्यानंतर
भुजबळ साहेबांचा सांगलीचा दौरा होता. सांगलीच्या दौऱ्यामध्ये महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं ओबीसी समाज एकत्र करणं आणि ओबीसीच्या समाजाला आपल्या हक्काप्रती जागृत करणं ही एक भूमिका घेऊन आदरणीय भुजबळ साहेब सांगलीला असते. त्यावेळेला या आठवडे तालुक्यातून 15 टेम्पो ट्रॅक्स आम्ही घेऊन त्यानंतर ज्यावेळेला माळीमा संघाच्या दृष्टिकोनातून आणि भुजबळ साहेबांचा ज्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्र चालू झाले त्यातला एक दौरा त्यांचा सांगोला होता. त्यावेळेला या आठवडे तालुक्यातून 500 मोटरसायकल घेऊन आम्ही माननीय भुजबळ साहेबांच्या म्हणजे माझा हे सांगण्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की महात्मा समता परिषद ही या भागाला फार जुनी आहे आणि पहिल्यापासूनची ओळखीची. आदरणीय लिंगियांच्या नेतृत्वाखाली आम्ही माळीमा संघाचा कार्यक्रम असू द्या, ओबीसीचे कार्यक्रम असू द्या, आरएनचे काही कार्यक्रम असू द्या, असे खूप कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करत असतो, राबवत असतो आणि त्या निमित्तानं संपूर्ण ओबीसी समाज एकत्र यावा यासाठी आमची अखंड अशी धडपड चालू असते. फक्त आमचं दुर्दैव असं आहे की आम्ही प्रमुख नेत्यापर्यंत पोहोचू शकतो. मग ते आमच्या व्यापामुळे असेल किंवा त्यांच्या व्यापामुळे इतक्या खाली त्यांचं लक्ष जात नसेल. कारण मधल्या काळामध्ये बरंचसं दुर्लक्ष महात्मा समता परिषदेचे सुद्धा सगळ्या महाराष्ट्रातच झालं. थोडंसं विस्कळीतपणा आलेला होता आणि त्यानंतर थोडंसं आता अलीकडच्या ह्या 2-4 वर्षामध्ये 4-5 वर्षामध्ये पुन्हा एकदा संघटनेने चांगली उभारी घेतली. आदरणीय भुजबळ साहेबांनी त्यामध्ये प्रामुख्याने लक्ष घातलं आणि त्याचबरोबर आता मगाशीच अडके साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या भागामध्ये ज्या ज्या वेळेला ओबीसीचे मेळावे झाले जे लाखोच्या संख्येने झालेले होते त्याच्यामध्ये एकट्या माझ्या गावातून आणि दिघंची गावातून आमच्या आम्ही जवळजवळ 3 बसेस घेऊन इंदापूर, पंढरपूर या ठिकाणी मोठ्या कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे जिथं जिथं ओबीसीचे कार्यक्रम असतील तिथे तिथं जाणं हातात आलं. नेत्यांचं म्हणणं आहे आणि त्यानुसार आपापल्या गावामध्ये आपण वाटचाल करणं आणि त्याचाच एक छोटासा भाग म्हणून जी प्रामुख्यानं मागणी भुजबळ साहेबांची होती की या 18 पगड जातींच्या जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. कारण माझ्या अंदाजाने 1931 नंतर जी जातनिहाय जनगणना व्हायला पाहिजे ती झाली नाही असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यानुसार तो एक प्रयोग आम्ही आमच्या दिघंची गावामध्ये केला. दिघंची गावामध्ये आम्ही अशा ओबीसी संघटनांच्या प्रत्येक जातवार बैठका घेतल्या आणि प्रत्येक घरोघरी जाऊन त्या घरांचं कॅल्क्युलेशन केलं. एकेका समाजाची नेमकी किती घरं आहेत, एका घरामध्ये किती कुटुंब, एका कुटुंबामध्ये किती आहे, तर असे आम्ही जातनिहाय जनगणनेचे एक पुस्तक तयार केलं. हे पुस्तक त्यावेळेचे आता विधान परिषदेचे आमदार आमचे गोपीचंद पडळकर यांच्याकडे आम्ही दिलं. विद्यमान आमदार कैलासवासी अनिल भाऊ बाबर यांच्याकडे आम्ही दिलं. खासदार संजय काका पाटील यांच्याकडे आम्ही दिलं. आमच्या सुदैवानं त्यावेळेला हे विरोधी पक्षात ते असणारे फडणवीस साहेब आताचे जे विद्यमान मुख्यमंत्री आहेत त्यांनी ते विधानसभेमध्ये एक गाव जर मनात आलं तर जातनिहाय जनगणना करू शकतं मग राज्य सरकार का करत नाही असा प्रश्न त्यांनी विधानसभेत लावून धरला आणि गोपीचंद पडळकर साहेबांनी तोच प्रश्न विधान परिषदेमध्ये सुदैवानं केंद्र सरकारनं आता हे मनावर घेतलं. येणारी आपली जी जनगणना होणार आहे की अगदी जातनिहाय जनगणना करायचं असं त्याच्या केंद्रातल्या सरकारनं ठरवलंय. तो एक आपला या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा विजय या ओबीसी संघटनेचा झालेला असं आम्हाला वाटतं. त्यानंतर आता सगळ्यात प्रामुख्याने प्रश्न कुठला आला असेल तर ओबीसी बांधव जे आपले आहेत ते एकत्रित कधी प्रमाणात येतात त्याचा गैरफायदा घेऊन आता मराठा आरक्षणाचा जो विषय चाललेला आहे याच्यावर सातत्यानं आपण सांगतो की मराठामध्ये जे गरीब लोक आहेत त्यांना त्यांचं आरक्षण मिळालं पाहिजे. त्यानुसार सारथी या नावानं त्यांच्यासाठी ती सोय केलेली आहे. परंतु दुर्दैवानं त्यांना ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे या नावाखाली त्यांच्यातली काही मंडळी आंदोलनं करतायत. आमचं फक्त त्यांना एवढंच म्हणणं आहे तुम्ही तुमच्या आरक्षणासाठी भांडू शकता, तुमचा हक्क अधिकार तुम्ही मागू शकता, पण ते इतरांच्या ताटातलं हिस्सा घेता कामा नये हे आमचं प्रामुख्याने याच्यामध्ये त्यांच्याकडे सारखी आमची हीच विनवणी हीच मागणी हीच आमची त्यांच्याकडं सरकारकडं आमचं हेच म्हणणं मांडलेलं आहे. आता मी भुजबळ साहेबांनी सातत्यानं सगळ्या सभामध्ये हाच मुद्दा मांडलेला आहे की मराठांना आरक्षण द्यायला आमचं काही नाही आहे. ओबीसी समाज कधीच नाही म्हणणार नाही, पण ओबीसीच्या वाटणीचं तुम्ही घेऊ नका. आणि दुर्दैवानं असं झालंय
की माझ्या माहितीनुसार कमीत कमी पूर्वीच्या नावाखाली गेल्या 1-2 वर्षामध्ये अनेक लोक याच्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत. त्याचा तोटा असा होणार आहे की उद्याच्या तुमच्या ज्या 27% आरक्षण कालच्या सर्वोच्च न्यायालयाने जे आपल्याला सांगितलं पूर्वीच्या सारखं जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये लागू राहील, 19% आरक्षण आपलं नोकऱ्यामध्ये राहील, तर याच्यामध्ये त्यांचे वाटे जातील आणि दुर्दैवाने पुन्हा आपला ओबीसी समाज जिथं आहे तिथंच राहील, किंबहुना त्याहीपेक्षा मागत राहील. कारण जबरदस्ती करणं, धांगावा करणं हे आपल्या ओबीसी समाजाला जमत नाही आहे. त्याचा लाभ घेऊन इतर मंडळी या ओबीसी मध्ये आक्रमण करून या ओबीसी मध्ये तिथं आपलं अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करतायत, तर ते त्यांनी टाळलं पाहिजे. आणि ओबीसी समाजानं सातत्याने जागरूक राहून आपल्या प्रश्नासाठी आपण भांडायचा प्रयत्न केला पाहिजे, आपल्या प्रश्नासाठी आपण जागरूक राहिलं पाहिजे. या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांचा प्रयत्न असावा. त्याच दृष्टिकोनातून समता परिषद आदरणीय भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्ष हे काम करते आहे. पण त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणं, त्यांना योग्य पद्धतीनं ताकद देणं आणि त्यांनी देखील आपल्यापर्यंत पोहोचणं ही काळाची गरज आहे. आज तुम्ही इथं आलात, तुमचं मी मनापासून अंतःकरणापासून स्वागत करतो. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की भुजबळ साहेबांच्या पर्यंत इथल्या लोकांच्या, ग्रामीण भागातल्या लोकांच्या व्यथा जाणं, ओबीसी समाजाच्या व्यथा जाणं हे खूप गरजेचं आहे. आणि ते काम आपल्या मार्फत, आदरणीय अण्णांच्या मार्फत आपण करा अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद. यानंतर रणजित आयवळे साहेब करतात 2005. ओबीसीच्या प्रश्नाला आपण एकत्र येत असतो. याच ठिकाणी ज्यावेळी ओबीसीवरती मी प्रयत्न केला त्यावेळी एकदम ओबीसी मात्र जागृत आहे. आणि जागृत असताना आम्ही मध्यंतरीच्या काळात जयवाला समाजात असलो, एससी कॅटेगरीत असलो, तर ओबीसीचं आमचं काय नातं नाही असं समजणार मी नाही. कारण मी सुरेश बाबासाहेबांचा अभ्यास करणारा माणूस आहे, मी त्यांच्या विचारधारेला मानणारा माणूस आहे. त्यामुळे ज्या ज्यावेळी आम्हाला ओबीसी बांधवांनी हाक दिली त्यावेळी एससी म्हणून आम्ही त्यांचं लहान बंधू म्हणून आम्ही या मठात येण्याचा प्रयत्न केला. किंवा त्यांच्यासोबत राहून त्यांच्या मोर्चे असतील, आंदोलन असतील, तर आम्ही नुसता पाठिंबा, एखादं निवेदन द्यायचं, आमचा पाठिंबा जाहीर करायचा असं न करता आम्ही प्रामुख्यानं ओबीसीच्या पाठीवरती उभं राहून त्यांच्या संकटात, त्यांच्या संघर्षात आम्ही सामील होण्याचं काम हे आतापर्यंत आम्ही ओबीसीच्या बरोबर केलेलं आहे. मध्यंतरीच्या काळात मोर्चे निघाले, आंदोलन निघाली, त्या सर्व आंदोलनात, मोर्चात आम्ही सहभागी होतो. आणि ओबीसी बांधवांनी सुद्धा आम्हाला त्या काही संघर्षाच्या वाटेत आम्हाला सुद्धा मान सन्मान दिला. पण मला वाटतं आपण मध्यंतरीच्या काळात ते वातावरण शांत झाले, आपण सुद्धा शांत होतो. मी आता आरक्षण याच्यावरती काय बोलणार नाही, परंतु तिकडचं वातावरण शांत झालं की आपणही शांत बसतोय. पण ते खरं तर आपल्यापेक्षा मला वाटतं ते प्रस्थापित आहे. आपण आणखी त्यांच्याकडे नकलाशाही ते आपल्याला जमत नाही. आता बरोबर भुजबळ साहेबांना मंत्रिपद ज्यावेळी सगळ्यांना मंत्रिपद दिली त्यावेळी भुजबळ साहेबांना मात्र नाकारलं. आणि आता आहे निवडणुकीच्या तोंडावर त्यांना माहिती आहे ओबीसी हा मोठा आहे, ओबीसीचा वर्ग मोठा आहे. पण आता ओबीसीचं जर आपल्याला मतदान वळवायचं असेल, ओबीसी आपल्या पाठीमागे वळवायचं असेल तर भुजबळ साहेबांना न्याय दिला पाहिजे. ह्या सुद्धा आपण नकलाशा ओळखून भुजबळ साहेबांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. कारण अनेक नेते मंडळी ओबीसीचं नेतेपद स्वीकारायला किंवा घ्यायला हे त्याची धडपड चालू असते. पण मला एक वाटतं आतापर्यंत जी ओबीसीवर आक्रमण झाली, संघर्ष झाला, त्यांच्यावर मोठे घाव वाटले गेले, त्यावेळी फक्त आणि फक्त या राज्यात आणि देशातला फक्त भुजबळ साहेबांसारखा माणूस कुणीही झाला नाही. आणि ओबीसीचं नेतृत्व करणारा भुजबळ साहेबांसारखा माणूस कुणी होऊ शकणार नाही. तर इतका मोठा माणूस आपल्या पाठीशी असताना त्या माणसाला आपण सर्व भागातून ताकद देणं खरं तर आपलं काम आहे. आणि मला वाटतं की आपण ज्या ज्यावेळी ओबीसीवरती असं कोणतरी आवाज उठवत असेल,
आपल्या ताटातलं कोणतं घ्यायचा प्रयत्न करत असेल तर मला वाटतं तिकडचं वादळ शांत झाले, आपण सुद्धा शांत बसलं की फार मोठी चुकी आहे असं करतोय मला वाटतं. आणि आता चंद्रभाऊ नारायण म्हणतं की आपण एवढं मोठं आता खरं तर आमच्या एसी सारखं तुमचं नाही. आमच्या एसीत एकत्र यायचं म्हणजे त्याला कोणतं 5वा खांद्यावर सुद्धा विचार 4 एकत्र येतो. पण ओबीसीचं तसं नाही. ओबीसी हा सदन वर्ग आहे. म्हणजे त्यांचे व्यवसाय असतील, उद्योगधंदा असतील, हा सदन वर्ग ज्याला सामाजिक कार्य करायचं आहे त्यांनी थोडस जे सदन लोक आहेत, जे व्यावसायिक आहेत, त्यांनी सामाजिक कार्य करताना थोडासा सपोर्ट करावा. आणि वारंवार आपण ओबीसीच्या मुद्द्यावरती आपण एकत्र राहिलं पाहिजे. आपल्याला कुठेतरी बाहेर हवा सुद्धा घ्यायची गरज नाही. आपल्याला इतका मोठा सुंदर मठ आहे, या मठातून आपण वारंवार एकत्र आलो, चर्चा झाली तर चर्चेतनं अनेक काही समस्या सुटू शकतात. तर त्यासाठी आता काही छोट्याशा ओबीसीचाच काही घटक असेल, ओबीसी म्हणलं की आपण प्रामुख्याने एकत्र कोण येतो, काय थोडासा आमचा धार्मिक समाज येतोय, थोडासा धनगर समाज येतोय आणि प्रामुख्याने जास्त मग माळी समाज येतोय. मग ओबीसीतही एवढेच घटक आहेत का? आपला अजून परिट समाज आहे, मुस्लिम बांधव आहे, या सगळ्यांना एकत्रित करून ज्या ओबीसीवर आलेलं संकट त्या शेवटच्या घटकापर्यंत ओबीसी त्या समाजाला कळलं पाहिजे आणि त्यांच्यावर चर्चा करून त्यांच्या छोट्या छोट्या केडर कॅम्प घेतले आपण. कारण एक समता परिषद उभा झाल्यानंतर पुऱ्या देशात मोठमोठ्या नेत्यांची झोप उठली होती. तर त्याच पद्धतीनं आपण जर ओबीसीच्या छोट्या छोट्या घटकांना एकत्र करून 1-2 दिवसाचं प्रशिक्षण घेतलं, कार्यकर्ता प्रशिक्षण घेतलं, तर मला वाटतं ओबीसीच्या शेवटच्या घटकाला सुद्धा ओबीसीवरती काय चाललंय हे समजायला फार वेळ लागणार. तर मला वाटतं आपण सगळे मिळून आपण ओबीसीच्या मुद्द्यावरती लोकांच्या आपण याची जागृतता करून आपण सर्वांनी मिळून भुजबळ साहेबांच्या पाठीशी उभं राहावं आणि ते त्या पद्धतीने जे समोरचे जे ज्या पद्धतीने वागते त्याच्या पद्धतीने आपल्याला सुद्धा उत्तर देता आलं पाहिजे. आपण त्यांना विरोध करत नाही. आताच मामाने सांगितलं की त्यांच्या आरक्षणाला आमचा विरोध नसून आमचा पाठिंबा आहे, परंतु आमच्या ताटातलं घेताना आमचा पाठिंबा नाही. तुम्ही स्वतंत्र तुमचं ताट तयार करावं, तुम्ही स्वतंत्र ज्यावेळी ताट तयार करावं, तुम्ही मागणी कराल त्यावेळी आमचे ओबीसी बांधव असतील, आम्ही एससी असतील, आम्ही तुमच्या सोबत येऊ. परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे ओबीसी ज्यासाठी जे ताट तयार करून ठेवले त्याच ताटाचा जर तुम्ही रिस्काउंट घेण्याचा प्रयत्न करत असताना तर ओबीसी सुद्धा तुमच्या इतक्या शांत बसणार नाही. ओबीसी सुद्धा आम्ही पुन्हा एकदा मशीन हातात घेऊन तयार आहोत. एवढंच फक्त या निमित्तानं मला सांगायचं आहे. कारण तेच गाव करते नव्या कटारी, तेच जवळची करते आम्हाला साथी विषयाने. उशीर काल होता काळ रात्री झाले, आम्ही मात्र ऐकत असतो आमच्या कुशाली. अरे ओबीसीनं आता पुन्हा भेटो आपल्या आयुष्याच्या बसेल. एवढं बोलतो थांबतो. जमीन गेला. धन्यवाद. यानंतर आपल्याला 2 मिनिटात मार्गदर्शन करण्यासाठी स्नेहित पोदार आपल्याला ओबीसी संदर्भात मार्गदर्शन करतो. आजच्या या ओबीसी महासंघाच्या समता परिषदेच्या या बैठकीचे समता परिषदेच्या प्रदेश महासचिव स्नेहा सोनटक्के, डॉक्टर जेरके साहेब प्रदेश उपाध्यक्ष आणि साहेब सर्व मान्यवर बरेच मामा आणि आजचे सर्व आयोजक या ठिकाणचे. आपण ओबीसी म्हणून गेल्या अनेक पिढ्या अन्यायाची मालिका सोडतो. कुठेतरी आपल्या विचाराचं नेतृत्व पुढे येतं, पण त्यावेळी विचार कोणीतरी आक्रमण करतो आपल्यावर. इंग्रजांची एक नीती होती फोडा आणि जोडा. त्यावेळी ओबीसी समाज असतो उपयोगी. सगळे समाज आपल्याकडे जेवढे तालुक्यात उपलब्ध आहेत तेवढे सगळे समाज आले पाहिजे. त्या प्रत्येक समाजाची आपण संपर्क ठेवला पाहिजे, त्याचा एक ग्रुप काढला पाहिजे आणि मग ही मोठी महासमता परिषद झाली. नुसती समता परिषद नाही, महासमता परिषद जाणं होणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे. 21% लढाई जी आपली 27% आहे त्याच्यासाठी आपण सातत्यानं 6 महिन्यानं वर्षानं ही चालू ठेवली पाहिजे. आपलीच लढाई मोठी चालू झाली की बाकीच्या लढाईचे काही बारक्या भरपूर अध्यापक आपली लढाई सतत चालू ठेवली पाहिजे.
एवढंच या निमित्तानं बोलतो आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद पोद्दार साहेब. त्यानंतर 2 मिनिटाचं माझं सांगलेला चंद्रकांत दोंडे साहेब. आजच्या या कार्यक्रमानिमित्त संस्था परिषदेचे विविध पदाधिकारी आठवडीमध्ये आले. त्यांचं प्रथमतः मी आठवडी ओबीसी काही गोष्टी समाजाच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो. आज बरेच वक्त्यांनी जो मुद्दा मांडला तो महत्त्वाचाच आहे. मित्र रणजित आणि कुशवाजी मामाने मंडळाचे मुद्दे होते त्याच मुद्द्यावर मी थोडं घेत होतो की आज आपण तुम्ही आला म्हणून जे आपण एकत्र येतो हे न करता आपल्या समाजातल्या जे काय आता पत्रसाहेबांनी मुद्दा म्हणते की इतर सगळे जे समाज आहेत ओबीसीचे हे कंटिन्यू जागृत घेऊन आणि ते कसे एकत्र येते. जेवढे आपले सोलार दुकान आहे, कपड्याची दुकान आहे, परटाची इस्त्रीची दुकान आहे, परत धनगर समाजाचे काही आहेत, हे सगळ्या दुकानदारांना जरी तुम्ही निरोप दिला असताना त्या पद्धतीनं त्या लोकांचे त्या प्रत्येक सगळेच पाहिजे असं काही गरज नाही. ज्या त्या समाजाचे ठराविक काही माणसं आहेत त्यांना जरी निरोप दिला तर तो 1-2 माणसं जरी घेऊन आला तर इथे 100 माणसं जरी झाली तर प्रत्येक समाजात बाबा ओबीसी बद्दल काय चाललंय हे समजलं गेलं पाहिजे. आपण ओबीसी आहे हे समजलं गेलं पाहिजे. हे घाला जो होणार आहे तो आपल्यावर कसं होतोय हे समजलं गेलं पाहिजे. ह्यासाठी इथून पुढच्या कालावधीत आपण जे आता उपलब्ध असणाऱ्याने प्रयत्न करावे आणि त्या निमित्त तो प्रकार झाला तर जसे आता पोद्दार साहेब म्हणते की आपण सगळे एकत्र आल्यानंतर जी ताकद निर्माण होईल ती ताकद ऑटोमॅटिक पुढं समजेल आणि ती समजणं गरजेचं आहे. आणि इथून पुढच्या कालावधीत किमान एवढा तरी आपण आपल्या सगळ्यांनी करावं. आजच्या या विनंती मी सगळ्यांनाच करतो आणि माझं मूलभूत संपवतो. जय हिंद जय यानंतर युपी जाधव सर. यानंतर आपल्याला मार्गदर्शन डॉक्टर सुदर्शन घेडे सर. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आज अहिल्याबाई होळकरांची पुण्यतिथी आम्ही आज सांगोल्यात अतिशय सुंदर कार्यक्रम सांगोलच्या वतीनं आणि समता परिषदेच्या माध्यमातून पार पडला. आज हा आमचा दुसरा कार्यक्रम आहे. मला आनंद एका गोष्टीचा आहे की बांटे दिवस पहिल्यांदा आले होते मुंबईला दिवशी एकटेच आले होते. एकटेच आले आणि ते म्हणजे सांगली समता परिषद कुठे आहे कोण आहे म्हणजे काय सांगलीचं कोण झालं नाही का तर एकमेव माणूस आला बांटे. पण मी बांटे सरांचा नंबर घेतला आणि लिंगे सरांच्या माध्यमातून आज त्यांनी म्हणजे माणसं भरपूर आहेत आपली ओबीसीची असं नाही की इथं ओबीसीची माणसं नाही पण समता परिषदेचं काम सरांनी सांगितलं की आम्ही आहोतच पण ॲक्सेस भेटत नाही. म्हणजे मग हा माणूस तिथं आला का तर भुजबळ साहेबांच्या प्रेमापोटी म्हणा किंवा समता परिषदेच्या प्रेमापोटी म्हणा चळवळीच्या प्रती म्हणा किंवा त्याला वाटलं बाबा काहीतरी ओबीसीचं काहीतरी एवढं सगळं हे आहे आणि तो माणूस मुंबईला एकटाच आला. मला त्यांचं कौतुक ह्या गोष्टीचं आहे की त्यांनी परत ही सगळी माणसं परत एकत्र आणली आणि म्हणून मी यांच्याबरोबर तुमचं सुद्धा अभिनंदन करतो. तुम्ही आलात, तुम्ही वेळ दिला. चळवळीमध्ये 2 माणसं 4 माणसं किंवा 10 माणसं ही महत्वाची असतातच. हजारोंच्या संख्येने येणारे लोक येतात फक्त कोणीतरी ओढून आणलं म्हणून येतात. मला इथं जी बसतात युपी जाधव मला ओळखतात इथं म्हणजे आता बारके सगळी नवीन माणसं माझ्यासाठी आहेत. मी इथलाच केडीबीसीचा जायचं काही फार लांबचा नाही आहे पण राजतो मी पुण्यामध्ये. मला सांगायचं हे आहे की
आपण सगळ्यांना ओबीसी प्रती भरपूर प्रेम आहे, पण धनगरांचं माळ्यांवरती प्रेम, माळ्यांचं वंजारांवरती प्रेम, जे एक माधव फॉर्म्युला होता, त्या माधव फॉर्म्युलामध्ये की जी इतर समाज होता खालचा, म्हणजे हे जे मेजर समाज आहे, वंजारी आपल्याकडे कमी आहेत समजा, पण धनगर आणि माळे मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचबरोबरीने SC ST सुद्धा जसं हे म्हणतात की बाबा आम्हाला कोण बरोबर घेत नाही किंवा आम्हाला पण बरोबर घ्या, ही त्यांची धारणा आहे, चांगली भावना आहे ती पाठीमागे. पण हे जे इतर 347 समाज आहेत ना, त्यांना सुद्धा त्यांचा एक एक माणूस जर आला असता तर 300 माणसं आली असते. आता लोणारी नाहीत का, आखी गळवाडी तिकडे आईकडे दिगंजीच्या आईकडे आमचं ते लटलापूर आहे, करगरीत अख्खं भरलंय. या समाजांना आपण इन्व्हाइट केलं पाहिजे, बोललं पाहिजे, भेटलं पाहिजे, त्यांच्या गावागावात जाऊन तिथले नंबर आणले पाहिजे. कोणतरी मला सांगेल, ही तुमची जबाबदारी आहे की लोकांना जोडणं. आता इथं इंटेलेक्च्युअल माणसं आहेत, म्हणजे आता हे प्रदेश अध्यक्ष आहे समजा, मामा आहेत तिकडं, त्यांनी पण चांगलं मार्गदर्शन केलं. लोक बोलणारी चांगली आहे, पण ऐकणारा माणूस पण आपल्याला पाहिजे, प्राऊड पण पाहिजे. तर तो इथनं पुढच्या काळामध्ये होईल त्याच्यामध्ये माझ्या मनात कुठली शंका नाही. कारण इथं तुमचा ओबीसीचा मोठा नेता ऑलरेडी आपल्याकडे आहे, ओबीसी पडळकर आहेत, भुजबळ साहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढत राहतात. आमचे हाके सर आहेत, आम्ही दुसऱ्या फळीतले आहेत, ताई सुद्धा म्हणजे स्नेहा डॉक्टर मॅडम, एवढं महिला असून सुद्धा आज पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आम्ही ज्या वेळेस मी तिकडे गेलो तर मला वाटतं मॅडम याचं पुणे खरंच मॅडम आलेलेच असायचे. पण ते हे सगळं करत असताना त्यांचा आता शेवटी प्रत्येकाला महिला म्हणून एक हे असतं ना, महिला म्हणून एक आपण म्हणत असतो की आम्हाला काही महिला किती 3 आल्या, त्यांचं मी कौतुकच करतो. पण महिलांनी सुद्धा याच्यामध्ये आलं पाहिजे. कारण आपण ज्यावेळेस चळवळ करत असतो, आपल्या बायकोला, आपल्या घरातल्यांना सुद्धा, मुलांना आपण काय करतोय, ते ओबीसी चळवळ काय आहे की आपल्या घरापासूनच सुरुवात केली पाहिजे, ती शेजाऱ्याकडे गेली पाहिजे. शेजाऱ्याचं असं ती चळवळ आहे, ही चळवळ हळूहळूच होत असते. आता समता परिषदेचं काम पूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये ठप्प आहे. तर मला विश्वास आहे की आटपाडी गोपीचंद पडळकर साहेब असतील, आपले भुजबळ साहेब असतील, हाके साहेब असतील, आमच्यासारखे सेक्रेटरी नेते आहेत, लिंगे सर आहेत, यांच्या माध्यमातून आपण परत एकदा ओबीसीची चळवळ एकत्र करण्यामध्ये आपण पुढे राहिलं पाहिजे. कारण 1991 सालापासून एकमेव माणूस माझ्या समोर लढतोय, तो म्हणजे माननीय जगन भुजबळ साहेब. मंडळ आयोगाच्या स्थापनेपासून भुजबळ साहेब त्यांच्या भाषणामध्ये आमच्या ज्यावेळेस आम्ही बसलो होतो त्यांनी मला आम्हाला सांगितलं की आम्ही माळी महासंघ काढायला गेलो होतो. या भारतातले माळी एक करायचे म्हणून जेव्हाचे पंतप्रधान आपले VP सिंग होते, त्यांच्याकडे माळी संघाचा स्थापना करायचं म्हणून गेलेला माणूस VP सिंगाने भुजबळ साहेबांना सांगितलं की अहो माळी कशाला करताय, ओबीसी किती मोठा आहे, 57% देशभरात आहे, महाराष्ट्रात सुद्धा साधारणतः 52 ते 55% आहे. मग हे सांगितल्यानंतर भुजबळ साहेबांनी दिल्लीमध्ये मोठा कार्यक्रम घेतला आणि तिथे सगळे बॅनर भुजबळ साहेबांचे, दुसरे बॅनर होता महात्मा फुलेंचा. म्हणजे हे जे काही चित्र त्यावेळेसपासून आज या 32-34 वर्षामध्ये काय काय घडत गेलं, त्याच्यामध्ये एकमेव माणूस ठामपणे आपल्यासाठी उभा राहिला. म्हणजे कागदपत्राच्या लढाई असतील, कोर्टाच्या लढाई असतील, रस्त्याची लढाई असेल, अगदी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन सुद्धा म्हणजे ते कमी पडले नाही. अंबरच्या पहिल्या सभेला जाताना राजीनामा देऊन गेले होते. फक्त सरकारमधल्या लोकांनी सांगितलं की तुम्ही बाहेर सांगू नका, कारण त्यांना लिमिटेशन होतं. म्हणजे माणसानं संविधानिकदृष्ट्या बाबासाहेबांचा आदर्श आहे की आपण एका मंत्रिपदावर असताना आपल्याला ह्या गोष्टी करता येणार नाहीत, म्हणून तो राजीनामा खिशातनं ठेवता राजीनामा देऊन आले होते. म्हणजे एवढं म्हणजे मंत्रिपद काय त्यांना कितीतरी वेळा ते महापौर झाले, म्हणजे कितीतरी वेळा ते आमदार झाले, मंत्री कितीतरी वेळा झाले, उपमुख्यमंत्र्यापर्यंत जाऊन आला माणूस. पण आपल्याला येणारा मुख्यमंत्री सुद्धा ओबीसी असल्याशिवाय आपलं काही खरं नाही. कारण ही सगळी जी काही माणसं आहेत ही म्हणजे जी काही पुढची समोरची माणसं आहेत ती म्हणजे मराठा समाजाच्या थोडक्यात असं म्हणजे समाज म्हणून नाही, पण त्याच्या पाठीमागे एक वृत्ती आहे आणि त्या वृत्तीला आपण थांबवणं गरजेचं आहे. कारण ती वृत्ती अशी आहे की आपलं ऑलरेडी खाल्लंय ते, आपण म्हणतोय की खाल्लं नाही, आपण वाचवायला लागलोय, आपण वाचवत नाहीये, आपलं ऑलरेडी गेलंय ते परत महागारी खेचून आणायचं आहे. त्याच्यासाठीची ही लढाई आहे. ते खायला यायला गेले नाही, त्यांनी ऑलरेडी आपलं खाल्लंय बरंच. म्हणजे तुम्ही मराठवाडा आणि तिकडे विदर्भात जर गेला तर सगळे पंजाबराव देशमुख आणि सगळी कुंभी आपल्यात टाकून कधीच आपला गेम केलेला आहे त्याच वेळेस. म्हणजे आपलं शिक्षणामधलं जे आरक्षण गेलेच ऑलरेडी, शिक्षणामधलं गेले,
आपलं नोकऱ्यांमधलं गेलंय आणि आता ते राजकीय आरक्षणाच्या पाठीमागे लागले. आणि कितीतरी तुम्हाला मी पुण्यात सांगतो, पुण्यासारख्या शहरामध्ये सुद्धा बऱ्याच मोठे फॉर्च्युनर शिवाय त्यांच्या घरात गाडी नाही, पण तेच लोकांनी मागची कुठं असेल डुप्लिकेशन करून काहीतरी खडाखूड करून, जसं आता हे 57 पुढे आले तर अशा 57 अजून निघतील. शहरामधले मी तुम्हाला सांगतो जे की आर्थिक दृष्ट्या अतिशय सक्षम आहे, तरी सुद्धा ती माणसं आज आपलं आरक्षण खातायत ऑलरेडी. राजकीय आरक्षण पण खाल्लंय, शिक्षणातलं खाल्लंय आणि नोकरीतलं पण खाल्लंय. आणि मग हे सगळं केल्यानंतर खाजगी क्षेत्रात तर कुठलं आरक्षण नावाची गोष्टच नाही. आपण एक नवीन आता गोष्ट तयार केली पाहिजे की खाजगी सुद्धा ज्यावेळेस आपण आरक्षण मागायला सुरुवात केली पाहिजे खाजगी कंपन्यांमध्ये, त्या कॉर्पोरेट कंपन्या आहेत. मला असं वाटतं, हे माझं वैयक्तिक मत आहे, हे काही समता परिषदेचं म्हणणं नाही, की मला असं वाटतं की हा नवीन मुद्दा मला असं वाटतं की आपण कॉर्पोरेट क्षेत्रात सुद्धा आपण आरक्षण मागितलं गेलं पाहिजे, तर आपण कुठंतरी म्हणजे आपण टिकू. कारण आपलं आरक्षण ऑलरेडी खाल्लं गेलं इकडच्या बाजूला. आणि म्हणून आपण जागृत राहिलं पाहिजे. आपल्या येणाऱ्या तरुण पिढीला तुमच्यासारख्या लोकांनी मार्गदर्शन केलं पाहिजे. कारण चळवळीत माणूस कधी येतो अशी माझी धारणा आहे. 40 वर्षांनंतर त्याला समजतं की काय चाललंय. आपल्या मुलाला 20व्या वर्षी 15व्या वर्षीच माहित पाहिजे की आरक्षण कशासाठी आहे. बाबासाहेब आंबेडकरांसाठी, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला कलम 340 का लिहून ठेवले, म्हणजे हे सगळं माहिती पाहिजे ना लोकांना. म्हणजे आता हे एक साधा कार्यकर्ता आहे, त्यांना सुद्धा हे माहिती आहे की 340 कलम का करून ठेवले आपल्यासाठी. हे मला काय वाटतं की आपण ह्या चळवळी केल्या पाहिजेत. आणि मला आनंद आहे की इथनं पुढच्या म्हणजे इथली आपली समता परिस्थितीची ज्योत पुन्हा आपण पेटूया. युटी जाधव सरांसारखी मोठे संघटना असणारी माणसं, मामा आहे, पोद्दार सर आहेत, तुमची सगळी मंडळी, प्रदेशाध्यक्ष बांडे सर आहेत. आता तुमच्या सगळ्यांची ओळख नाही, पण मला खात्री आहे की तुम्ही सगळे मिळून परत एकदा आटपाडीतनं जसे पहिले मोर्चे निघाले होते तुमचे, तिथून सुरुवात झाली होती. जसं तुम्ही पंढरपूरला आला होता, जसं तुम्ही इंदापूरला आला होता, जसं तुम्ही वेगवेगळ्या भागात तुम्ही गाड्या घेऊन रॅली घेऊन सांगलीला गेला, तीच परत एक वाद तुम्ही पेटवून द्यायचे. तुम्ही मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहून आमच्यासारख्या तरुणांना इथल्या तुम्ही मार्गदर्शन करावं. जिथे जिथे आम्हाला गरज वाटेल त्यावेळेस आम्हाला बोलवा, आम्ही जवळच आहोत. एवढीच मी तुम्हाला विनंती करतो. आणि तिथली जी काही कमिटी आहे त्या कमिटीत जे इच्छुक लोक आहेत त्यांना त्यांची नावं भुजबळ साहेबांना, भिडे साहेबांच्या मदतीनं आमच्या माध्यमातून आपण ती कळू. नंतर जिल्ह्याची बॉडी करायची आपल्याला. काही लोक इथली पण घ्या जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यातली लोक घ्या आणि एक माणूस प्रत्येक तालुक्यातला 9-10 लोक 15 लोक घ्या जिल्ह्याच्या बॉडी. आणि मग तालुकाच्या लेवलला आपण कमिट्या केल्या पाहिजेत. पहिले जिल्ह्याची बॉडी आणि नंतर तालुक्याची बॉडी. आता कुणी इच्छुक असतील ते इच्छुक तुम्ही आधी विंगे सरांकडे जा, विंगे सर आणि आम्ही सगळे मित्र पुढे तोच करू. पण तुम्ही काम चालू ठेवा, करत राहा. आपल्यावर संकट अनेक आहे आणि आता परत ऑगस्टमध्ये आता 19 ऑगस्टला काहीतरी 29 ऑगस्टला परत एक मोठं संकट ते याच्यापर्यंत येणार आहे. विज्ञानाने त्याची व्यवस्था केलेली आहे. त्यांना ऑलरेडी तिथं खारघरलाच रोखलंय, त्यांना मुंबईत जाण्यापासून त्यांनी रोखलंय. हे सातत्याने यांच्या वयाच्या ह्याच्यानुसार भरपूर काम करतात. मी जिथं जाईल त्या आणि त्यांची मित्र कोण आहेत माहिती ना तुम्हाला? प्रत्येक गोष्टीला या दोघांची मिटिंग एक आठवड्याची एकदा तिथं असते आणि हे चांगल्यासाठीच चाललंय सगळं. पण या वयाचा विचार करता आपल्यासारख्या तरुण माणसाने मला वाटतं की पेटून उठलं पाहिजे आणि काम केलं पाहिजे. एवढीच विनंती आम्ही करतो. आणि धन्यवाद डॉक्टर साहेब. यानंतर आपल्याला मार्गदर्शन करतील सुन काटेवाडे. जवळून काय करेल आवाज बाकीचे सगळे आपल्याला हे करत झाले. आज सावतामाळी महाराजांच्या मंदिरामध्ये अतिशय पवित्र ठिकाणी आपण सांगली जिल्ह्यातली पहिली बैठक माझ्या उपस्थितीमध्ये बांधते दादांनी लावली. त्यांचं मी अभिनंदन करते. आजचा दिवस हा अतिशय पवित्र आहे कारण मासाहेब पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्यांच्यामुळे देवदेवता आणि धर्म देश टिकून आहे, म्हणजे हिंदू धर्म टिकून आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी आहे आणि
कल्याणी होळकर म्हणजे साक्षात पार्वतीचा अवतार मध्य प्रदेशमध्ये मानलं जातं. ते आज भगवान बाबांची सुद्धा जयंती आहे. ओबीसीचा आराध्य देवतांचा आजचा दिवस आहे आणि त्या दिवशी आपण अनावधानाने सगळे एकत्र आलो. म्हणजे इथे 18 पगड जातीचे प्रमुख लोक बसलेले. पुसावळे नाव ना सरांचं. आपले पुसावळे दादा काका आहेत, ते काकांचे मुलगा पुसावळे काकांचा मुलगा बाळूमामांच्या सिरियलमध्ये त्यांनी बाळूमामांचा रोल केलेला आहे. त्याच्यामुळे त्यांना बाळूमामा प्रसन्न झाले. म्हणजे आजच्या दिवशी आपल्या सगळ्यांना बाळूमामा प्रसन्न झाले. अतिशय मला आनंद झाला. साक्षात बाळूमामा भेटल्यासारखं मला वाटलं. म्हणजे आत्मापूरला गेल्यावर जी फिलिंग येते ते पुसावळे काकांना भेटल्यानंतर झाला. हा चमत्कार नाही, हा योग आहे की तुमच्या मुलाला बाळूमामाचा रोल मिळाला आणि हे भोजनांचं आराध्य दैवत. आता पुढची मीटिंग आपल्याला बाळूमामाच्या प्रांगणामध्ये त्या याच्यामध्ये लावून मी अशी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते. कारण आपल्याला 18 पगड जातीला 12 बलुतेदारांना एकत्र करायचं. सगळ्या 2 मुद्द्यावर तुम्हाला की तुमचा जीव साहेबांपर्यंत पोहोचवायचा. ठीक आहे. तर आपली संघटना महात्मा ज्योतिबा फुले, आई सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर सगळ्याच महापुरुषांना घेऊन चालतो. एका महापुरुषाचं नाव सुटेल असं काही आम्ही त्यांना कोणाला तरी मागे राहील असं काही कृत्य स्वतः परिषदेकडून ठेवणार नाही. सगळ्यांना घेऊन सोबत जाण्याची भूमिका. पण काही वेळेस काय माझा संपर्क तुमच्याकडे नाही. मी तुळजापूरची आहे, मी विधानसभा तुळजापूरला मी माझ्या कामात मागच्या वर्षी व्यस्त. पण ह्या वर्षी पूर्ण टाइम महाराष्ट्रात फिरते. मी स्वतः पेशवी डॉक्टर आहे, त्यापासून सुद्धा तुम्ही सगळे कधी आठवडीचे लोक केले मी कायम तुमच्यासोबत अवेलेबल आहे. सांगली जिल्ह्यातले, सांगलीला, सोलापूर जिल्ह्यातले लोक माझ्यासाठी पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी सांगली स्पेशली धनगर समाज. धनगर समाजाचा हा बालेकिल्ला म्हणजे माळी समाजाचा तर आहेच, पण धनगरांचा बालेकिल्ला. धनगर किती असल्यामुळे तिथं धनगरांचं कोणी आहे होते ते गेले. म्हणजे इथं आता सगळ्यात पहिलं तुम्हाला काय काम करायचंय तर लिंगे सर तुमच्या पाठीशी आहेत. लिंगे सरांचं ऑब्झर्वेशन खूप करेक्ट आहे. त्यांनी म्हणल्यासारखं सदावर्तीचे ते मित्र आहेत. ते आपली कोर्टात गेले साहेबांना धरून करतात. ते काही जरा गेलं कुठं अडवायचं ते लिंगे साहेब बघतात. आता आपल्याला काय करायचंय 29 ऑगस्टला जे आपल्याला संकट येणार आहे त्याची तयारी करायची. कळालं. अखिल साहेब त्यांच्या पद्धतीने तयारी करतात, पडळकर साहेब त्यांच्या पद्धतीने तयारी करतात, समीर भुजबळ साहेब कोर्टातली लढाई लढतात, लिंगे साहेब आपली इथली लढाई लढतात. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने ओबीसी नेत्यांनी आम्ही तयारी करतोय. मी सांगते माझा परिचय मी डॉक्टर स्नेहा सोनकाटे, समता परिषदेची स्टेटची सेक्रेटरी आहे आणि तुमच्या महिलांमध्ये मी एकटीच आहे म्हणून माझी अधिक जबाबदारी वाटलेली आहे की आमच्या 2 तयारी 2चे 2,000 कसं होतील. इतर समाजातल्या महिला, दलित समाजाच्या महिला ते बाहेर पडतात. बौद्ध समाज, आदिवासी आणि इतर ज्या ज्या मायक्रो ओबीसी आहेत त्या महिला बाहेर पडतात. मग बाकीच्या महिला आहेत तुम्ही इतर समजा ज्यावेळेस तुम्ही बौद्ध समाजाला एरवी म्हणण्यासाठी एसटी समाज, कारण आज आपण जाते ते सुपात आहेत. आपलं आरक्षण गेलं त्यांचं ते 100% गेले. ते चाललंय काय नॅशनल लेवलला तुम्हाला म्हणजे आपण 2 भाऊ सोबत आपल्याला लढायचं. ही समता परिषद फक्त ओबीसीसाठी आहेच आहे, पण दलित आदिवासी यांच्यासाठी सुद्धा आहे, मुस्लिम समाजासाठी सुद्धा आहे. तुमचं नेतृत्व आटपाडी जिल्हा, आटपाडी तालुका सांगली जिल्ह्याचं नशीब एवढं चांगलं आहे का तुम्हाला गोपीचंद पडळकर साहेबांना साहेबांचं दुसरं रूप आहे भुजबळ साहेबांचं. एक बाजू भुजबळ साहेबांची, दुसरी बाजू गोपीचंद पडळकर. प्रस्तावित करण्यात मिळणार आहे. भुजबळ साहेबांनी आपल्या शिवसेनेचा राजीनामा दिला होता कशासाठी ओबीसीचं मंडळ आयोग लागू होण्यासाठी. त्यावेळी शिवसेना सोडणं म्हणजे जीवाला धोका होता. जीवाला धोका पत्करून साहेबांनी शिवसेना सोडली आणि मंडळ आयोग लागू करून दिली. बीपीसी पंतप्रधान असताना मंडळ आयोग लागू करून दिली. त्याच्यानंतर 32 वर्ष जर समता परिषद ओबीसीसाठी याचिका दाखल करून ओबीसीचं रिझर्वेशन वाचवण्यासाठी आजपर्यंत समीर भुजबळांनी त्यावेळेस संसदेला गेला होता. त्यासोबत लोकनेते गोपीनाथराव मुंडेंनी साथ दिली आपल्या आरक्षणाचा. म्हणून हे आरक्षण आपल्याला मिळालं बीपीसी पंतप्रधान असताना. आणि आज आरक्षण केलं होतं सुप्रीम कोर्टातून 27% राजकीय आरक्षण समीर भाऊंनी आणलं. समीर भाऊंनी तर कधीच मंडळाने केलं पण आपल्याला म्हणायला लागेल की आमच्या समीर भाऊंनी केलं. समता परिषदेने कुठला ओबीसीचा नेता आला होता मला सांगा सुप्रीम कोर्टामध्ये लढायला 4 पैसे दिले. मी टीका करणार नाही. काही लोक रस्त्यावर लढले त्यांचं अभिनंदन. 100% साहेबांना साथ दिली. ज्यांनी साथ नाही दिली त्यांना लोकांनी पण साथ नाही दिली. बघितलं तुम्ही विधानसभेमध्ये. कारण त्यांना पण कळालं. आज मुख्यमंत्री साहेब स्वतः म्हणतात की मी ओबीसीचा लढा लढणार किती टीका झाली ही ताकद ओबीसीची. भुजबळ साहेबांची ताकद आहे बघा. आणि आता एवढं सगळं होऊन अजितदादांनी मंत्रिमंडळातून बाहेर ठेवलं भुजबळ साहेबांना का त्यांचा सोयरा जरा गेला विरोध केला. सोयऱ्याने विरोध केल्यामुळे ठेवलं नाही दुसरं कारण आहे का. मग त्यांच्या जर सोयऱ्याचं
तरी सुद्धा नाकावर टिचून मुख्यमंत्री साहेबांनी सन्मानाने घेतलं. कारण का ओबीसीची ताकद, भुजबळ साहेबांची ताकद म्हणजे तुम्ही आहात. एव्हरीवन इज भुजबळ साहेब इथं बसले. तुम्ही आता सोलार समाजाचे आहात, लोहार समाजाचे आहेत, तुमचं कुठे समाज पुन्हा समाजाचे आहे, मल्टिपल तुम्ही समाजाचे आहेत, 346 झाले. तुम्हाला एकच करायचंय, आटपाडी हा सदर तालुका जरी दुष्काळी भाग असला तरी इथे सोनाराचे खूप चांगले विटा. जर इथं तुम्ही सोनार जिथे जिथं आहेत आपली धनगर समाजाची पण सोनार या सगळ्यांची भेटी घ्या. व्यापारी समाज असेल, गरीब समाज आहे, पण इथं तुमचे जे जे बिझनेस आहेत ओबीसी समाज हा करून खाणारा समाज हातावरचं बोल त्या ज्या प्रत्येकाला दुकानामध्ये जाऊन भेटा. तुमचं हे इतकं चांगलं आहे. तुम्हाला मी फक्त एकदाच म्हणलं इथे जर मुंबईमध्ये परवाकडे मागच्याच आठवड्यात म्हणलं मी सांगोल्याच्या कार्यक्रमाला येतो, सांगोल्यामध्ये समजाची बैठक आहे, मला परत येणं होणार नाही आठवड्यात त्या दिवशी लावा. मी तरी म्हणलं मी 5 दहा करतील गेले म्हणून मी माझ्यांना रिस्पॉन्स नाही दिला. पण मग मी इतकं चांगलं करतो. आम्हाला अशीच तारीख करतो की ओला हो म्हणणार वेळ नाही आमच्याकडे, तुमच्याकडे वेळ नाही. हे रिझर्वेशन त्या रिझर्वेशनमध्ये मी डॉक्टर झाले. आता पुढच्या पिढीला जर आपल्याला शिकवायचं की नाही, अधिकारी करायचं की नाही, क्लासरूम ऑफिसर सुद्धा होण्यासाठी जागा शिल्लक नाही आपल्याकडे. एकटीचं रिझर्वेशन सगळीकडे कुठल्याही चांगला गेलेला आहे. हे फेकून मी सगळे आलेले आहेत अधिकारी लोकांमध्ये. अधिकाऱ्यांची यादी बघा, सगळे मराठा समाजाचे अधिकारी झाले. हे काय सांगून चुकून आहे का? हे तुमची लेकर कधी अधिकारी होणार? तुमचं आरक्षण गेलंय, गेलेलं आरक्षण आणायचे. ऑलरेडी खाल्ले 54 लाख रुपये सर्टिफिकेट मिळालेले आहेत, त्यांना सुद्धा राजकीय आरक्षणाचा लाभ होणार जे आपण वाचवले आरक्षण. मग आता कशी ओळखायची खरी कुणबी? जे खरे आहेत ते विदर्भात आहेत. खरे ओबीसी कोण आहेत तुम्हाला माहिती आहे. तुमचे त्यांना घरात त्यांना सांगा, जनगणना आली की बाबा तुला आपल्या जातीचं सांगायचं, जनगणनेमध्ये व्यवस्थित तुमचं जातीचं रिप्रेझेंटेशन झालं पाहिजे पहिली गोष्ट. आणि आता जेपीचं इलेक्शन येणार आहे, आपल्या खऱ्या माणसालाच मतदान करायचं, पक्ष बघायचा. खऱ्याच माणसाला, खरा ओबीसी कोण आहे कुठल्याही पक्षाचा, खऱ्या ओबीसीलाच मतदान करायचं. मग तो मग कोणीच ओबीसी नसला ना आपला गरीब समाज 100% असतो. मुस्लिम तर असतो, आदिवासी तर असतो, असू दे माझ्याकडून असू दे, वंचित असू दे, काय असू दे, तुझी राष्ट्रवादी असतो, माझी पण ही जातीवरची लढाई जर त्यांनी आली आहे तर त्याला त्यांनीच तोंडावर पडले. आता सगळ्यात पहिले काम मी तुम्हाला दिले, आपल्याला संघटन वाढवायचे, प्रत्येक समाजामध्ये जायचं, पक्ष बघायचा नाही. सर्वसामान्य लोक आहेत. तुम्ही कुठल्या पक्षाचे आहेत का? हे बाळूमामाच्या सिरियलमध्ये लोक कुठल्या पक्षाचे आहेत का? हे सगळे तुम्ही लोक आहात. त्याच्यामुळे तुम्हाला सगळीकडे जायचं. दुसरी गोष्ट मंडळ यात्रा शरद पवारांची जी चालू आहे त्याला विरोध आपल्याला प्रत्यक्षपणे करायचा. तुमचा आणि मंडळाचा, तुमचा आणि ओबीसीचा काय संबंध आहे? पवारांचा आणि ओबीसीचा काय संबंध आहे? घरं जाळली लोकांची बीडमध्ये, हॉटेलं जाळली, ओबीसीच्या लोकांवर हल्ले केले, ओबीसी पडाळकरांवर हल्ला कोणी केला? रोहित पवारांचा, शरद पवारांचा टॅटू ज्याच्या छातीवर आहे त्यांनी हल्ला केला. मग तुम्हाला आमच्या बहुजनांचे नेतृत्व नको आहे, ओबीसीवर तुम्ही हल्ला करता. तुम्हाला सांगली देण्याचा अधिकार आहे का? ओबीसीने विरोध केला पाहिजे की नाही? तुमच्या पाठीशी भुजबळ साहेब आहे, कसलंच घाबरू नका. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे, पवारांना घाबरण्यासारखं काहीही कारण नाहीये. चांगली पोरं तयार करा, विरोध करा. का विरोध केला तो आमच्या आरक्षणाला? त्याचं उत्तर द्या. मग मंडळ यात्रा करा. मंडळ आयोग 20 पंतप्रधान होते, जस्ट त्यांना इम्प्लिमेंटेशन करायचं होतं. कलेक्टर मी ऑर्डर दिली होती, तहसीलदारला ऐकावंच लागते, ऐकावं लागते की नाही? त्याच्यात पवारांचा संबंध याच्यात इतकी सोपी कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितली. त्यांचा काहीही संबंध नाही. संबंध असेल तर गोपीनाथराव मुंडे, ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि सगळ्यात मोठा संबंध असेल तर छगन भुजबळ साहेबांचा. बाकी लोकांनी सपोर्ट केला असेल पण ओबीसीचं नाव घ्यायचं काहीही देणं गेलं नाही. रोहित पवारांनी जशा तिथं मला सांगायला पवारांना कर्जत मध्ये जो आमदार केला त्याची काय करायची? आमचा आराध्यदेव तायडे देवळकर आहेत ना, त्यांच्या वंशजाच्या विरोधात आम्ही लढलो का? आपण ओबीसीनी. पण यांनी का आपल्या चोरी करून 600 मतांनी पडलेच ना, पाडलं ना, उद्धव टार्गेट करून पाडलं ना. हे ओबीसी जाणून घ्या. मग जिथं जिथं हे लोक येतील तिथं तिथं हा पक्षाचा विषय नाहीये, पण तुम्हाला येड्यात काढायचे धंदे चालू. कारण जेपीचं इलेक्शन आहे. आमची एकच भूमिका आहे, सर्व पक्षीय कार्यकर्ते एकत्र या. ओबीसीचं आरक्षण 29 तारखेला परत एकदा जरा उठणार आहे. परत एकदा हे वादळ सोलापूरची तर तयारी चालू आहे. सांगली म्हणून तुम्हाला खमकी देत आहे. पडळकर साहेबांची भेट घ्या 2 दिवसात. सगळे तुम्ही लोक जा. आता बैठक आहे सगळ्या 346 जातील ना, किमान 50 जागेची लोक जावा पडळकर साहेबांकडे. पक्ष म्हणू नका, काय नाही, तुमच्या लेकरांसाठी जा, लेकरांच्या भविष्यासाठी जा. कारण 54 लाख नोंदी आले ऑलरेडी. अजूनचा 54 लाख आले तर काय करणार आहे?
राहणार आहे का रिझर्वेशन? तुम्ही शिक्षणाचा विचार करा, जाऊ द्या राजकारणाचा विषय, इथं तर आपण शून्याचं आहे राजकारणात. शिक्षणात जर आरक्षण गेलं तर माझ्यासारखी मुलगी तुमच्यासमोर बोलेल का? आज मी शिकले, MBA डॉक्टर झाले, म्हणून मी तुमच्यासमोर व्यक्तीने बोलते ना. साहेबांनी मला सेक्रेटरी दिले म्हणून बोलते, माझ्या पाठीशी खूप मोठ्या नेत्या आहे म्हणून मी बोलते सोडा. पण मी आल्यानंतर 10 महिने दिला बाहेर 20 विचार नाही येणार नाही, ताकद वाढेल ना आपली. म्हणून मला इथं तुम्ही सगळे कमी संख्या असतील ना, एक माणूस माझ्यासाठी इतका तीक्ष्ण आणि महत्वाचा आहे. लढा असा भुजबळ साहेबांनी कुणाचा विचार केला होता का बाहेर पडताना शिक्षण लोक माझ्या मागे मंडळाचे काय हा एक आपला सेनापती खंबीर असल्यामुळं आपण सगळ्यांनी एकत्र, आपण जरी साधे सुधे गरीब करून खाणारे शेतामध्ये करून खाणारे लोक असतो तरी येतं कमी ना. तुमचा संपर्क साहेबांशी नेहमी मागे होते. तुम्ही कधीही मुंबईला जातो समीर भाऊना भेटा, डायरेक्ट साहेबांना संपर्क करा, फोन करा, व्हॉट्सअपला कॉल करा, साहेब मेसेज करा. साहेबांनी काय उचललं ना तुमचं लेटर भेट मला फोन करा. मी साहेबांना सांगते साहेब ही अशी अशी व्यक्ती आहे, सरांच्या नेतृत्वाखाली जावा, सत्कार करा साहेबांचं नोकरी. किती आनंद पडळकरांच्या बालेकिल्ल्यातील लोक आले, वर मिळेल सर्व. तुम्ही सांग अहो मी लेटरचा विचार करू नका, मी प्रदेश अध्यक्ष आहे, माझा विचार करू नका. ताई येतील आणि मला सोडलं काय नाही, तुम्ही सगळे भुजबळा कसलाच ट्रान्सपरन्सी. मी जेव्हा समजा जॉईन केली मी सांगते की माझं ऑर्डर फॉलो करायचे आहे, तुम्ही डायरेक्ट साहेबांची भेटा. काय नाही आम्ही तसला विचार करत नाही, समताचा चेहरा बदलला. कारण आता पूर्वीचा काळ त्यावेळेस राहतो का, आता AI टेक्नॉलॉजी आली आहे ना, साहेबांचं माइंड पण तेवढं स्मार्ट आहे. पण महाराष्ट्रातील लोक जर तुम्ही एक आता त्यांच्या मागे असं करत गेला तर आपण येते कसं होतं. तुम्ही साहेबांना डायरेक्ट भेटा, नाही झालं तरी मला सांगा, आपण अशा माध्यमातून प्रयत्न करू. साहेबांना भेटणं अतिशय गरजेचे सांगलीच्या लोकांनी, मी तर आवर्जून सांगते मंडळकरांना भेटा आणि साहेबांना त्यांच्या मार्फत जावा, ते तर अतिशय सुंदर आहे. हा विषय असं म्हणू नका की ते भाजपचे राष्ट्रवादीचे नो, हा विषय आता आपल्या मानवटीवर आलेला आहे. 19 ऑगस्ट असेल ते रिझर्वेशन सगळे कोणी घेऊन आणले, पण हे कायमचं आहे का? हे कायमचं रिझर्वेशन आहे का? हे रिझर्वेशन जाऊ शकतं ना. तुम्ही संघटन नाही केलं समता परिषदेचं संघटन. क्रांतिराजा छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, लोकराजा छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न नानाभाऊ साठे, संत गाडगेबाबा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, स्त्री शिक्षणाची आई सावित्रीबाई फुले, प्रथम मुस्लिम महिला शिक्षिका फातिमा शेख यांना मी प्रथम वंदन करतो. आज आपल्या या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आटपाडीमध्ये नवीनच आपण आता एक नवीन कार्यकारिणी तयार करायची म्हणून एक प्राथमिक बैठक घेण्याचं नियोजन आपण 1-2 दिवसापूर्वीच केलं होतं आणि त्याचं कुठेही पत्र किंवा सगळ्या खास मोठा गाजावाजा केलेला नव्हता. त्या पद्धतीनं भरपूर माणसं या ठिकाणी गोळा झालेले आहेत आणि इथं काही 8 मळे आहेत. म्हणजे सागरमाळा 1, सागरमाळा 2, मागटेमाळा, आंबेबन काय ते आंबेबन 2, इकडं काळामाळा आहे, शेकारमाळा आहे, परत माळा आहे, असे माळटेमाळा आहे, अजून किती मळे असे सगळे मळ्यात राहणारे लोक आहेत. एक तळ्याच्या खाली पण राहणारे लोक आहेत, म्हणजे तळ्यात राहणारे पण नाही, तळ्यात राहणारे. नाही का 8 पाडत होते पण 8 पाडे करतात तिकडं बंदीला आलो म्हणून त्याला 8 पाडे करतात. 8 पाडे काय हरकत नाहीये. आज या शॉर्ट मीटिंगला उद्या सोनकाठी ताई परवा आहेत, का ग सर आलेले आहेत, मला काय भाऊजीने फोनच केला नाही. सावकार मुसाळे बाबा आलेले आहेत, डॉक्टर साहेब आहेत, डोळे साहेब आहेत, सर्वच आपले सासरवाडीचे सगळे आहेत, सगळे नावं पाठ आहेत, परंतु आपले डॉक्टर साहेब आहेत. सगळे आता माझी नजर पण 15 दिवस येते, त्यामुळे जास्त असं आवाज असं इथं डायरेक्ट असेल मला वाटलं कारण आता 2018 लवकर 4 मे 2018 सोलापूरला त्याला निवेदन द्यायचं होतं. ते निवेदन देताना तिथं 150 मराठा समाजकंटकांनी माझ्यावर हल्ला केला आणि गळ्याला तोंडाला काळं लावलं, कपडे फाडले. ते काळं लावताना त्यांनी शाई वापरली होती, ती झेरॉक्सची शाई होती, केमिकल शाई. त्याच्यामुळं माझ्या गळ्यातल्या सगळ्या नसा फाटल्या
आणि 4 ऑपरेशन झाले. तरी पण आता नजर जी आहे ती 15-20% राहिले आहेत. उजव्या डोळ्याची 5% आहे, डाव्या डोळ्याची 15-20% आहे. तर त्यातच मी एकटा मुंबईला जाऊन येतो. आतापर्यंत व्हॉट्सअप वापरतो. सगळं टेक्निक माझ्याकडे आहे. टेक्निक म्हणजे आता त्यांनी सांगितलं AI टेक्निक मी वापरतो. मी AI टेक्निक वापरून माझ्याकडं शिवक्रांती TV न्यूज आहे आणि दीनबंधू न्यूज आहे. दीनबंधू न्यूज हे महात्मा ज्योतिराव फुले यांनी चालवलेलं दीनबंधू साप्ताहिक आहे. त्याचं नाव पण दिलेलं आहे दीनबंधू न्यूज. तर ते ह्याच्यावर सगळ्या बातम्या OBCच्या असतात किंवा सगळ्या आपल्या उपयोगाच्या असतात, शासकीय असतात. अशा कोणत्याही जाती धर्माचा असा द्वेष करून कुठल्या बातम्या नसतात. तरी पण सध्या जास्त करून OBCच्या बातम्या असतात, OBCच्या हिताच्या बातम्या असतात. तर ताई तर मला खास करून सांगायचं ही सासरवाडी आहे माझी. साताराच्या पाठीमध्ये त्याचं सगळी आहे. ते जरा मुलगीचं बा ते मुलगी पण नाही ते बरी राहिली बाळगी नाही म्हणजे मुलगी म्हणतात त्याला पाचार नाही मुलगीचा बाळा. मी पण बऱ्याच म्हणतो मुलगी काय लग्न केलं मला माहीत नाही असं आहे. तर काय हरकत नाही आहे. आटपाडी हे माझं मावशीचं गाव आहे. सगळे म्हणजे आत्या आहे, मावशी आहे, सगळे इथं माझं इथं प्रत्येक वेळा एक माणूस माझा आहे. तर त्याचं मी माझं कोण आहे असं नाही. ते सावता महाराज आणि महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्या विचाराशी सगळी कनेक्ट आहे. त्यांना आता फक्त मी नावं घेतलेलं आहे, ह्यांना कनेक्ट करायचं. म्हणजे राहिलेले महापुरुष आहेत ना, त्यांना कनेक्ट करायचं मला. आणि याच्या व्यतिरिक्त पण आहेत म्हणजे नरहरी सोनार असतील किंवा गोरा कुंभार असेल किंवा ते संत सखुबाई असेल, काय अशा आपले जे आपल्या बहुजनांचे संत आहेत, 12 बहुजनांचे संत आहेत, त्यांनी खऱ्या अर्थानं हे जात धर्म सांभाळलेला जातीवाद केलेलं नाही. ते काम आपल्याला पुढे टाकायचं आता. आणि अनेक संतांची यात्रा काढायला आपल्याला काहीच हरकत नाही. संतांची यात्रेत निघणे अतिशय महत्वाचं काम आहे. त्यातला जो संत आहे तो संत भरभटलेला संत असेल तेवढा घेऊ नका. काय एवढंच माझं मत आहे की त्या संताला फक्त व्यवस्थित सांभाळा, त्याच्यासोबत माहिती घ्या की कोणासाठी कसं काम केलेलं आहे किंवा जातीवाद कसा केलेला आहे, काय केलेलं आहे. ते ठेवले आणि ते पैशाचे राहावे असे जे आपण घेणारे आहेत त्या खूप अवघड असतात. तसंच ठेवले तसंच राहा, पुढे जाऊ नका, इथंच काम करत मरा, असं ते त्या अभंगाचा अर्थ आहे. तर आपण तो बदलला पाहिजे. तर यासाठी काम जे आहे ते समता परिषदेचे 1992 साली झालेलं आहे. महात्मा फुल्यांचा वाड्याचं ते समर्पण, त्याच्यानंतर तिथं महात्मा फुले समता परिषदेची स्थापना, SP कॉलेजवर भाषण, त्या कॉलेजच्या भाषणाला तर ते आले होते आपले राज्यपाल आणि राष्ट्रपती आले होते आपले शंकरदयाळ शर्मा आणि मुख्यमंत्री होते शरदचंद्रजी पवार साहेब. त्यांनी सांगतात की बाबा ते मंडळ आयोग लागू केला वगैरे. ते लबाडाचा सगळ्यात मूर्तिमंत चेहरा आहे, चेहरा कोणी बघू नये असं माझं मत आहे. इतका भ्याड चेहरा की ते इतकं लबाड बोलत आहे की ते मुख्यमंत्री असताना BP सिंगाने 1990 साली लागू केलं होतं. ते कोर्टात अडकलं होतं. कोर्टाने निकाल दिल्यानंतर इंदिरा साहनीचे केस आहे, ती केसचा निकाल लागल्यानंतर ते सर्व सरकारला लागूच करायचं होतं. त्यावेळेला तो मुख्यमंत्री होता म्हणून तो म्हणतो मी लावलं. मग तू लावलं तर मंडळ आयोगामध्ये 39 शिफारस आहेत. किती आहेत? 39 पैकी किती लागू केले त्यांनी? 1-2 लावले, 1-2 फक्त केलेले आहेत. त्याच्या पुढे अजून 1-2 झाले आहेत, म्हणजे आता 4-5 झाले आहेत सध्या, त्याच्यापेक्षा जास्त नाही. नंतर आले, परंतु त्यावेळेला 2च लावले होते. तर त्याच्यामध्ये एक आरक्षण होतं सहकार क्षेत्रामध्ये मंडळ आयोग लागू करा आणि मंडळ आयोगाचं म्हणणं होतं सहकार क्षेत्रामध्ये मंडळ आयोग रोटेशन पद्धतीने, म्हणजे जे ग्रामपंचायतला कसं आहे, पंचायत समितीला, जिल्हा परिषदला जसं आहे तसंच रोटेशन पद्धत. 1 वर्षासाठी ही महिला, 1 वर्षासाठी SC महिला, 1 OBC महिला, 1 वर्षासाठी ओपन, असं जे काय चाललेलं आहे त्याप्रमाणे लावून मंडळ आयोगामध्ये आहे. मग त्या सहकार क्षेत्रात का लावलं नाही? तर सहकार क्षेत्र हे 90% त्यांच्या ताब्यात आहे, त्यांच्या पाहुण्यारावळ्याच्या ताब्यात आहे, म्हणून त्यांनी त्यात लावलं नाही. तिथं जर आले तर त्यांना पहिला प्रश्न विचारा, तुम्ही मंडळ आयोग लागू केला ना, मग सहकार क्षेत्रात का लावलं? मग ते म्हणतात तुम्ही सहकार क्षेत्र काढा. इकडं 1960 साली जेव्हा महाराष्ट्र स्वतंत्र झाला, म्हणजे तो काय म्हणतात संयुक्त महाराष्ट्र होता, तो संयुक्त महाराष्ट्र राहिला.
की पहिला महाराष्ट्र होता तो पाक कारवारपासून तो पाक गुजरातपर्यंत सिंधपर्यंत होता. तो पुन्हा जो आपला महाराष्ट्र झाला तो महाराष्ट्र आपला याच्यामध्ये विदर्भ वगैरे आपल्यात तत्व आला, मराठवाडा तत्व आला. त्याच्यानंतर जो महाराष्ट्र झाला तो संयुक्त महाराष्ट्र झाला. तर त्यावेळेला यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं होतं की आपण सगळं बहुजनांचं राज्य करू. जे निर्णय होतील ते मराठ्याच्या वाड्यातलं होतील, पाटलाच्या वाड्यातलं होतील किंवा धनगराच्या वाड्यातलं होतील. धनगराच्या वाड्यातलं एकही निर्णय झाला नाही. जे पण साखर कारखाने जेवढे झाले तेवढे मराठवाड्यातनं, मराठ्याच्या वाड्यातनं झाले. मराठवाड्यात नाही, मराठ्याच्या वाड्यातनं झाले. जेवढ्या सहकारी संस्था होत्या तेवढ्या, शिक्षण संस्था तेवढ्या, एवढं सगळं काम त्यांनी केलं. आणि जो शेतकरी कामगार पक्ष होता त्यातला जेवढा मराठा होता त्या प्रत्येकाला साखर कारखाना देऊन आमदार केले. आणि तो शेतकरी कामगार पक्ष शेतकरी आणि कामगारच राहिला, तो पुढे आला. तर अशी परिस्थिती त्यावेळेला केली. आता सुद्धा परिस्थिती अशीच आहे. आता मंडल यात्रा काढली. का बाबा मंडल यात्रा करतो? गेल्या वेळेला त्या जरांग्याच्या त्या इथे जाऊन स्टेजवर जाऊन भेटून येतो. तिथं रोहित पवार जातो, तिथं तुमचा टोप्या जातो आणि तिथं आमच्या सगळ्या माणसाला टोप्या घालतो. त्या टोप्याला पाडायचं काम आमच्या माणसाने केलं. तिथंच सगळं चांगलं केलं का? त्या ठिकाणी आपल्या लक्ष्मण हाकेने केलेलं आहे, वाघमारेने केलेलं आपल्या त्यांनी जे काम केलं ते अद्वितीय काम होतं. कधी सुद्धा न हरणारा माणूस येतं हरलेला. हे असं होतच असतं. आती तिथे माती होतच असते. तशी ही शरद पवार साहेबांची शेवटी आती झाली, त्यांचं त्याची माती झाली राहणार. मरताना तर चांगलं काम करावं ना त्यानं जराग्याला सगळी रसद पुरवली, त्या टोक्याने सगळी रसद पुरवली म्हणून ते जरागा आला. नाहीतर तो का आरक्षण मागतो? आरक्षण कसं? 2018 साली माझ्याकडे जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये जे निवेदन दिलं होतं ते निवेदन 70 पानी निवेदन होतं. आणि जसंच्या तसं जयश्री पाटील म्हणजे हे म्हणतात सदावर्तीची मंडळी आहे ती जयश्री पाटील डॉक्टर ॲडव्होकेट, तिने ती हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये केस जिंकलेली आहे महाराष्ट्र सरकार विरुद्ध. 2018ची जी कमिटी होती गायकवाड कमिटीने शिफारशी केल्या होत्या 12% 13% काय आरक्षण दिलं होतं ते सगळं रद्द केलं. कारण मराठा समाज हा मागासवर्गीय नाही, एज्युकेशनल नाही आणि शैक्षणिक नाही, शैक्षणिक मागासवर्गीय नाही आणि सामाजिक मागासवर्गीय नाही. तर तो जमीनदार आहे, जागीरदार आहे, वतनदार आहे, आमदार आहे, खासदार आहे, तो जिल्हा परिषदचा अध्यक्ष आहे, तिथं मंत्री आहे, मुख्यमंत्री आहे, देशाचा काय म्हणते शेतकी मंत्री झाला, अर्थमंत्री झाला, गृहमंत्री झाला, उपपंतप्रधान झाला, काय म्हणते संरक्षण मंत्री झाला, अजून कुठले कुठले मंत्रीपद त्यांनी भोगले. सर्वोच्च पद राष्ट्रपती पद सुद्धा त्या समाजात बोलवलेलं आहे. आणि इतके राजे असलेले जमीनदार असलेला समाज हा सगळा ग्रामपंचायत पासून त्याच्या जागा. आणि राजा जर भीक मागत असेल तर प्रजेला काय करायचं? जे राजे भीक मागायला लागले, आरक्षण मागा का तुम्ही? गरीब मराठा द्या, आमचं काय म्हणणं नाही, परंतु तुम्ही आमच्याच ताटातलं पाहिजे. खरं बाबा आमचं उष्ट लय चांगला करतो, आमच्याच ताटातलं पाहिजे. आम्ही उष्ट केलं देतं, याच्यामध्ये आमचं वडं खातोय, याच्यामध्ये आमचा नंदीवाला खातोय, काय पकड कापत नाही ती डोकर कापताय खाते त्याच्या ताटात हे खायला लागलं उष्ट. अहो आमचा नंदीवाला आहे, पारधी आहे, तुमचा तो डोंबारी आहे, त्याला राहायला 1 फूट जागा नाही. हे काय म्हणजे आमची 500 एकर होती, 1000 एकर होती, 25 झाली, 50 झाली, 40 झाली, 30 झाली, 20 झाली, तुकडे करून कमी झाली. अरे तुकडे करून काहीतरी कमी झाली, तुझ्याकडे काहीतरी आहे. आमच्या नंदीवाल्याकडे काय आहे, डोंबाऱ्याकडे काय आहे, किंवा ते वाऱ्याच्या गाड्यावाल्याकडे काय आहे, पारध्याकडे काय आहे, राहायला 1 फूट जागा नाही. तुम्ही म्हणता आम्ही गरीब आहे. अरे त्यांना अजून कुठलं सर्टिफिकेट मिळालं, त्यांना कुठला दाखला मिळत नाही, त्यांना अजून आरक्षण मिळालं नाही. त्याच्या अगोदर हे तवाचे आमच्या जन्मापासून किती आमच्या 70 पिढ्या गेल्या तर तवापासून हे राजवाडे आहे. आणि ते सुद्धा आता आम्हाला आरक्षण मागतात. म्हणजे हे कोर्टाने काय म्हटलेलं आहे, ही डॉमिनेट कम्युनिटी आहे. डॉमिनेट म्हणजे राज्यकर्ती जमात आहे, आणि राज्यकर्ती जमात आहे त्याला आरक्षण देऊ नका असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. ते 2018चा निकाल लागलेला आहे 5 मे 2021 साली माझ्यावर हल्ला झाला होता. 4 मे 2018 साली त्याच केसचा निकाल बरोबर 3 वर्षांना लागला. तारीख सुद्धा एकच दिवस पुरा, एकच दिवस 3 वर्षानंतर तो निकाल लागलेला आहे. आणि त्याच्यामध्ये 550 पानं लिहिले आहेत. त्याच्यामध्ये 550 पानामध्ये
मराठा समाज हा कुणबी मराठा, मराठा कुणबी आणि मराठा तिन्ही शब्दाचा अर्थ हे मागासवर्गीय नाही. आणि मागासवर्गीय नसल्यानंतर त्यांना कुठलंही आरक्षण देता येत नाही. कोसाळे साहेब आपण म्हणायचं नाही की त्यांना कुठलं तरी आरक्षण दुसरं द्या. अहो द्या काय, त्यांना देताच येत नाही. आता ही सारथी ही जी दिलेली आहे त्यांना ती सुद्धा देता येत नाही. ती मागासवर्गीयासाठीच असते आणि ती मागासवर्गीयाला जोडूनच खातं होतं. हे काढून लगेच ते अजित पवारांनी त्यांच्याकडे दिलेलं आहे. मागासवर्गीयाला खाते जोडून होतं म्हणजे मागासवर्गीयाशिवाय हे वाटपच करता येत नाही. हा जो निधी आहे हा निधी समाज कल्याणचा निधी आहे. समाज कल्याणचा निधी जो आहे तो फक्त मागासवर्गीयासाठी आहे. एवढं असताना ओबीसी साठी आपल्याला वसतिगृह नाही, आपल्या ओबीसी साठी त्या फुले ज्योतीसाठी आपल्याला निधी नाही, महाज्योतीसाठी निधी नाही. सगळी महामंडळ आपली वेगवेगळे जातीला वेगवेगळी महामंडळ दिली, सगळ्याची मंडळ एकत्र केली, सगळा निधी गोळा केला तर 400 कोटी होतो. आणि एका मराठा समाजाला 1000 कोटी दिले. आणि मराठा समाज किती आहे? तो इंग्रज काळातल्या पद्धतीचा आहे 28%. त्यातला 16% कुणबी आहे. त्याची खाली किती राहिला? 12%. 12%तले 8%नी खोटे दाखले आणून ते ओबीसी मध्ये आलेले आहेत. म्हणजे खाली किती राहिले? 4%ला आरक्षण किती द्यायला पाहिजे? निम म्हणजे 2%. देशात किती आहे? देशात त्यांची संख्या आहे 2%. त्याला आरक्षण किती? 1. म्हणून ती केंद्रात आरक्षण मागत नाही. तर राज्यात का मागते? तर इथं आधी एवढे 32% आहेत, 40% आहेत, 50%. अरे मोज ना मग. पवार साहेबांना माझं सांगणं आहे की तुम्ही या मराठा समाजाची लोकसंख्या मोबाईलला 300-400 कोटी खर्च केले, 500 कोटी खर्च केले असेल, सगळी जनगणना झाली असते. पवार साहेबांनी नाही दिलं ना, बजेट दिलं नाही. आणि त्यांच्या घराला 300-350 कोटी दिलं. परत त्या कुठल्या कंपनीला काहीतरी दिलं आणि त्यांचा सर्वे करून घेतला आणि ते मागासवर्गीय ठरवून घेतलं घरी बसून. तर आताची जातनी ह्या जनगणना आहे, त्या जनगणनेमध्ये एससी, एसटी आणि मायनॉरिटी म्हणजे अल्पसंख्याक हे 3 कॉलम पहिले आहेत. 4था कॉलम ओबीसीचा आला पाहिजे आणि ह्या 3 कॉलम मध्ये जी माहिती गोळा केली जाते तीच माहिती त्याच्यामध्ये सुद्धा आली पाहिजे. यासाठी पहिली मागणी आहे. तर हे नुसतं तोंडाला पाणी पुसासारखं जर जनगणना केली आणि या बंटी आहे, भाटी आहे घेऊन गेला ना घरी बसून त्यानं आडनावावरूनच जनगणना केली. आडनावावर म्हणजे आता शांगागोळीमध्ये जे आडनाव आहे त्यांना गायकवाड आहे, गायकवाड मागासवर्गीय आहे, गायकवाड मराठा आहे, गायकवाड माळी आहे, गायकवाड तसकर आहे, गायकवाड सगळ्या समाजामध्ये आहे. तर हे आडनाव अशीचे शांगागोळीतले आहेत ते सगळे त्यांनी ओपन मध्ये टाकले. आपले ओबीसी सगळे त्यांनी 37% जनगणना केली आणि आहे 67%. ओरिजिनल आपली 67%, 54% पहिली आहे आणि ती 1931 सालची 52%. आणि त्यानंतर रेषेची फाळणी झाली 1947 ला. त्यावेळेला 20% मुस्लिम हा पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान गेला. म्हणजे 80 मध्येच आपण वावर आहोत. म्हणजे 100 मध्ये किती? 63-64 होतो. त्याच्यानंतर देश स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा पुन्हा मुस्लिम ओबीसी आला, बौद्ध ओबीसी आला, ख्रिश्चन ओबीसी आला, जैन ओबीसी आला. म्हणजे इतर धर्मातले सुद्धा ओबीसी त्याच्यामध्ये आले. त्याची संख्या मिळून ते कुठं 60%, कुठं 65%, कुठं 70% अशी संख्या आहे. तर या संख्येचा जोपर्यंत जनगणना होत नाही तोपर्यंत आपण काय मागू शकत नाही. जनगणना झाल्यानंतर मग मात्र जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी हे आपलं वाक्य आहे, ब्रीद वाक्य. ह्या ब्रीद वाक्याच्या याला अजिबात घालायचं नाही. कुठलाही मंत्री येऊ द्या, कुणी पण येऊ द्या, त्याला ही आमची मागणी आहे, त्याच्याप्रमाणे आमचा वाटा पाहिजे, त्याच्याप्रमाणे आमचं बजेट पाहिजे. बजेट किती केलं बाबा यावेळेला? 40 लाख कोटीचं. तर आमच्या ओबीसीचं बजेट जे आहे ते सगळं जाऊन काय राहिले त्याचे 20 लाख कोटी तर आमच्याकडे येऊ द्या असं आपण ठामपणे म्हटलं पाहिजे आणि त्याची मागणी केली पाहिजे. त्यासाठी पुन्हा आपल्याला सत्तेमध्ये शासन आणि प्रशासन मध्ये सुद्धा आपली ही आरक्षण पद्धत नाही, ही आरक्षण पद्धत सुद्धा आपण केली पाहिजे. एवढंच आपण इथं मागणार आहोत. आणि त्याच्यानंतर त्यासाठी आपल्या 3 याचिका आहेत. एक याचिका आहे की पंढरपूरचा जो आपला विलास क्षीरसागर म्हणून जो मुलगा, अनाथ मुलगा होता, अपंग मुलगा होता, त्याचे आई वडील वारलेले होते,
तो स्वतः सर्कशीत काम करत होता आणि सर्कस त्या गावात आली होती. तो तारापूर नाला म्हणून गाव आहे. तर त्या तारापूर नालच्या गावातल्या माणसाने त्याला या मराठा आरक्षणासाठी फाशी दिली. भर चौकात झाडावर टांगून आणि सांगितले त्यांनी स्वतःहून फाशी घेतलेली आहे. मराठा समाजाच्या मराठा पोराने आम्हाला आरक्षण मिळावं म्हणून स्वतःहून फाशी घेतली, अशी बातमी पहिली आहे. तिची चौकशी मी केली तर चौकशी क्षीरसागर म्हणून आमच्यातलाच पोरगा आहे. तर क्षीरसागर ओजेवाडीचा तो पोरगा होता. त्याचे आई वडील आलेले होते, त्याचे सावतर भाऊ होते आणि त्याचं नाव निघालं त्याच्या रेशन कार्डात. ते रेशन कार्ड पोलिसांना लगेच दाखवलं. त्यानंतर डिक्लेअर झालं हा मुलगा माळी समाजाच्या पोराने आमच्या आरक्षणासाठी मराठा आरक्षणासाठी स्वतःहून आत्मदहन केलेला आहे, फाशी घेतलेली आहे. तर अशा बातम्या त्यांनी लावल्या. त्याची मी एक हायकोर्टामध्ये याचिका टाकलेली आहे आणि त्या याचिकेवरच जरांगेला मुंबईत येऊ देऊ नका, हा खुनी आहे, सगळ्या मुंबईमध्ये गोंधळ करेल, मुंबईची अर्थव्यवस्था बिघडेल म्हणून ती याचिका टाकली. ती याचिका माझी 178 नंबरची याचिका आहे 2023 ची. त्या याचिकेवरच त्याला मुंबईत यायची बंदी केलेली आहे, कायमची. जरांगेला कायमची बंदी केलेली आहे. ती याचिका अजून माझ्या कोर्टात आहे, अजून कोर्टात आहे. परत त्यांनी त्यांचा आवाज केला करतो जाऊ त्याला 19 तारखेला 20 तारखेला तारीख आहेच. 19-20 तारखेला तारीखच आहे आता. की त्याच्यामध्ये आता जी सुप्रीम कमिटीने जे दिलेलं आहे 10% आरक्षण, ते आरक्षण त्याला देता येत नाही. माझ्या 3 याचिका आहेत. त्याच्या एक ससानी सागरची एक याचिका आहे, माझ्या 3 आहेत आणि इतर समाजाच्या 17 याचिका आहेत ओपन समाजाच्या. त्या 17 याचिकामध्ये काय म्हटलेलं आहे, मराठा समाजाला आरक्षण द्यायचं का नाही द्यायचं तुम्ही ठरवायचं, परंतु ते 50% वर द्यायचं नाही. मग 50% वर द्यायचं नाही म्हणजे ते आपल्याकडे येणार ना. हे ओपनचा समाज म्हणतो. ओपनचा समाज म्हणजे कोण आहे, मारवाडी आहे, गुजर आहे किंवा ब्राह्मण आहे, यांनी टाकलेली याचिका आहे. म्हणून आम्ही काय म्हणतो, हा मराठा समाज मागासवर्गीय नाही, त्याला मागासवर्गीय म्हणून आरक्षण देता येत नाही. ही पहिली मागणी आमची. कुठं द्या, इकडं द्या, तिकडं द्या, अजिबात नाही, देताच येत नाही. कलम 340, 341, 342 हेच फक्त आरक्षणाची कलम आहे. द्या जर आले तरच देता येतं, याच्यापेक्षा पुढे आरक्षण देता येत नाही. हे त्यांना पण माहित आहे म्हणून ती त्यातच मागते. आता हे 2-3 दिवस आमची चालणार आहे केस. या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात त्याची लागणार आहे. त्याच्यावर स्टे मिळणार आहे आम्हाला की त्याला शिक्षणात नोकऱ्याचे आरक्षण दिलेलं आहे. आता जी पोलीस भरती आहे त्या पोलीस भरतीला स्टे मागलाय आम्ही. पोलीस भरतीमध्ये याचं तर त्यांनी काय म्हटलेलं आहे, कोर्टाने काय म्हटलेलं आहे, जर आम्ही निर्णय दिला मराठा समाजाच्या विरोधात तर त्यांच्या नोकऱ्या परत खाली करून घेऊ. खाली करून वगैरे आम्हाला नको देऊच नका, आता आमच्याच पोरांना द्या, अशी मागणी आम्ही केलेली आहे. म्हणून तातडीची सुनावणी घ्यावी म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो आणि सुप्रीम कोर्टाने सांगितले लवकरात लवकर निकाल द्या म्हणून. तर ते दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालत आहे. तर ही एक याचिका आहे. दुसरी याचिका आहे कुणबी मराठा कुणबी हे मागासवर्गीय नाहीत, ही एक आहे. तो जी आर 2004चा जी आर आहे, शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेचा, तो आहे फक्त क्षेत्रबंधन कोकणात होता. कोकणामधला जो कुणबी आहे त्याचं चुकून मराठा लागलं होतं. ते डोंगरात राहतात, खरेच कुणबी आहेत, डोंगराळ भागात राहतात, त्यांच्या नावावर जमीन वगैरे काही नाही. जमिनी ज्या आहेत त्या 96 मराठी आहेत. राणेसाहेब आहेत, राणेसाहेबांनी म्हटलं की बाबा आम्ही 96